नमस्कार, मी ऐश्वर्या पवार. एडीएन मध्ये आपलं स्वागत. आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर. ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2023 ला अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रदर्शनाचा दर्जा आणि आयोजन बघून भेट देणारे अभ्यागत मंत्रमुग्ध. औरंगाबाद जिल्ह्याचा तापमानाचा पारा खाली घसरला. थंडीमुळे औरंगाबादेत शिमल्याची अनुभूती. सत्याकडे जाणारी वाट म्हणजे जर्नलिझम. प्राध्यापक जयदेव डोळे यांचे प्रतिपादन. जिल्ह्यात दर्पण दिन उत्साहात साजरा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2023च्या दुसऱ्या दिवशी आज एकच गर्दी उसळली होती. सदर प्रदर्शनाचे नियोजन बघून देशभरातून येणारे अभ्यागत मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले. तर चर्चासत्राच्या माध्यमातून मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता जगासमोर मांडण्यात मसिआ यशस्वी होत असल्याचे चित्र दिसून आले. राज्यातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2023चे गुरुवारी उद्घाटन झाले. 30 एकरावरील प्रदर्शनात 4 दिवसात 650 स्टॉल्स आणि 22 चर्चासत्रांच्या माध्यमातून मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता जगासमोर दाखवली जाणार आहे. 4 दिवसात 1 लाखाहून अधिक अभ्यागत भेटी देतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र शुक्रवार सायंकाळपर्यंत सुमारे 50,000 अभ्यागतांनी भेट दिल्याचे दिसून आले आहे. 2020च्या महाएक्स्पोत 450 ते 500 कोटींची उलाढाल झाली होती. यंदा ती 1000 कोटींचा पल्ला गाठेल असा विश्वास अध्यक्ष जगताप यांनी व्यक्त केला. सदर प्रदर्शनासाठी अभ्यागतांना भेट देता यावी यासाठी आयोजकांमार्फत खास व्यवस्था करण्यात आली आहे. ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2023 मध्ये सर्व एक्झिबिटर, व्हिजिटर्स यांचं स्वागत आहे. आपण वाळूस ते शेंद्रा DMIC मध्ये जी बसेसची व्यवस्था केलेली आहे ती जोगेश्वरी, मोरे चौक ते ऑरिक सिटी एक्झिबिशन सेंटर इथपर्यंत स्मार्ट सिटीच्या बसेस ज्या आहेत त्या चालू केलेल्या आहेत. 1 तासाच्या फरकाने प्रत्येक बस येते. जाताना सुद्धा तसंच टायमिंग आहे. 3:30 वाजता जी सेकंड शिफ्ट सुटते त्यावेळेला मात्र जादा बसेस लावण्यात आलेल्या आहे. सर्व एक्झिबिटर जे आहेत त्यांनी याची नोंद घ्यावी आणि येत्या 2 दिवसामध्ये ऑरिक सिटीला भेट द्यावी. एक्झिबिशन खूप सुंदर आणि खूप छान आहे. प्रत्येकाने ही संधी दवडली नाही पाहिजे. या संधीचं सोनं करा आणि सर्व उद्योजकांनी, एक्झिबिटरनी या एक्झिबिशनला भेट द्या. प्रदर्शनात रेल्वे विभाग, सिमेन्स, इंड्युरन्स, एंडर्स, हाउजर, रॉयल इनफील्ड, भारत फोर्ज, JCB, आनंद ग्रुप, बजाज ऑटो लिमिटेड, इंड्युरन्स, फेरॉक, संजीव ऑटो यासारख्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. अनेक कंपन्यांच्या परचेस व मटेरियल अधिकारी यांनी भेटी दिल्या असून काही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी एडीएन सोबत बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ॲडव्हान्टेज महाराष्ट्र मसिआने जो अरेंज केलेला एक्स्पो आहे हे एक पर्वणीच आहे. कारण हे साधारणतः 2 ते 3 वर्षातनं आपल्याकडे इंडस्ट्रियल एक्झिबिशन जे भरलं जातं तर त्यामध्ये जवळपास 400 ते 500 मोठ्या इंडस्ट्रीज इथल्या लोकांना आपले जे काही प्रॉडक्ट्स आहेत किंवा आपली जी कॅपॅबिलिटी ती दाखवण्याची एक संधी प्राप्त आहे. त्याचप्रमाणे बाकीचे इंडस्ट्रीमध्ये जे काम करत किंवा इव्हन रेसिडेन्शियल, कमर्शियल जे काही लोक आहेत त्यांना जे आपल्या मराठवाड्यामधले जे प्रॉडक्ट्स आहेत ते त्यांच्यासाठी कशी उपयोगी राहतील किंवा किती चांगल्या क्वालिटीचे आहेत हे त्यांना दिसू शकतं. मसिआचा हा जो उपक्रम आहे हा सर्व आमच्या इंडस्ट्रीजसाठी किंवा आम्ही जे काही छोटे मोठे जे उद्योग लोक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली एक संधी आहे. तर मसिआचे आम्ही मेंबर आहोत आणि मसिआचे आम्ही धन्यवाद देऊ शकतो या ठिकाणी की त्यांनी हे एवढं मोठं ऑर्गनायझेशन केलं. एक जगन्मान्य अशा पद्धतीचं एक विश्वामध्ये चांगल्या मोठ्या पद्धतीचे जे काही एक्झिबिशन्स होतात त्या पद्धतीचे त्यांनी इथे अरेंजमेंट केलेली आहे. खूप चांगला फुटबॉल आहे इथे. म्हणजे औरंगाबादचे जे काही आज आम्ही पाहतो, आज शुक्रवार आहे, सुट्टी असते इंडस्ट्रीला. आज आणि रविवारी मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपेक्टेड आहेत लोकांचे फुटबॉल्स. आज सकाळी 9:30 पासून लोकांनी इथे हजेरी लावली आणि आपल्या प्रॉडक्टची माहिती घेत आहेत.
तर आम्ही इथे जेब्रा पॉवर सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे मी चंद्रकांत जेवढे अमोल शहरवाले आमचा हा स्टॉल आहे. इथे 2 स्टॉल आम्ही इथे आमचे जनरेटर्स लावलेले आहेत. तरी सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आमच्या स्टॉलबरोबरच बाकी सर्व स्टॉलला त्यांनी योग्य वेळ देऊन दिवसभरामध्ये सर्व माहिती घ्यावी, कारण ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही. मशियाच्यामुळे आपल्याला ही एवढी मोठी संधी निर्माण झालेली आहे. 3 वर्षामध्ये ही एक संधी आपल्याला निर्माण झालेली आहे. मुंबईच्या तोडीस तोड एक्झिबिशन आहे, सर्वांनी याचा फायदा घ्यावा ही सर्वांना आमची नम्र विनंती आहे. बांबूपासून तयार होतं ना, बांबू बीजचं साफ काड्या वगैरे काढायचं आणि बनवायचं. हे हा प्रदर्शनीला जायचं आणि पुष्कळ काही सामान असतं. असं हेच नाही, इथे जे लिहिलेले आहेत ते सर्व सामान हरपाट आहेत, बॅग आहेत, चप्पल आहे आणि छोटे बॅग आहेत आणि पुष्कळसं काही असं पीस आहेत. मला पुष्कळ मेहनत असते याच्या. म्हणजे पहिले काळ्या काढायच्या, चिरायच्या आणि काळ्या काढायच्या, नंतर त्याला घसाई करायची, नंतर ते घसाई करून अजून त्यांना म्हणजे प्लेन आहे का, वाकडे आहे का, इकडे आहे का असं बघायचं. नंतर मग त्यांना जुळतो की नाही जुळत किंवा बनतो किंवा नाही बनत त्याचं म्हणजे साफ काड्या करून आणि त्याला घसाई वगैरे करून असं स्वच्छ करून सगळ्यांनी. ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2023 ला भेटी दिल्यानंतर प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत अभ्यागतांनी समाधान व्यक्त केले. सदर प्रदर्शनाचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीचा असल्याचे मत अभ्यागतांनी व्यक्त केले. अत्यंत चांगलं वाटलं आणि असंच संपूर्ण औरंगाबाद ह्या टाईपच एकदम ॲडव्हान्समध्ये व्हावं अशी इच्छा आहे. ॲडव्हान्टेज महाराष्ट्रात एक्झिबिशन आहे ते बघायला आलो मी आणि आम्ही पहिले आलो आणि हे बघितल्यानंतर एक इंटरनॅशनल स्टँडर्डचं एक्झिबिशनला कम्पेअर करण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये काहीच आणि जे त्यांनी स्टॉलची डिस्ट्रीब्युशन केले आहे, प्रॉडक्टची डिस्ट्रीब्युशन, इलेक्ट्रॉनिक वेगळं, इंजिनिअरिंग वेगळं, इंटिरियर वेगळं, फर्निचर वेगळं आणि प्लॅनिंग फार चांगलं आहे. प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन सगळं मस्त आहे आणि फिरायला स्पेसेस जे सोडलेली जागा सोडलेली ॲज अन आर्किटेक्ट आय कॅन कॉमेंट की खूप चांगलं सोडलेलं आहे. इवन जे हे आहे तुमचे एक्झिट पॉईंट्स आहेत, खाण्याची व्यवस्था आहे ते फार चांगली आहे. इंटरनॅशनल स्टँडर्डला कम्पेअर करायला काही हरकत नाही आणि मराठवाड्यात हा मला वाटतं फर्स्ट टाईम इतका उत्कृष्ट दर्जाचं एक्झिबिशन लागलेलं आहे आणि आय होप की हे कंटिन्यू प्रोसेस ठेवा. लॉकडाऊनच्या अगोदरच एक एक्सपो झाला होता, त्यानंतर आपल्याला 4 वर्ष गॅप पडला. आम्ही देवगिरी महाविद्यालयातील सगळे इंजिनिअरिंग विद्यार्थी आहेत, सिव्हिल आहेत, मेकॅनिकल आहेत, EIML आहेत आणि असे महाएक्सपोला व्हिजिट करणं या विद्यार्थ्यांना त्यांच्या नवीन करिअरसाठी एक संजीवनी आहे. त्यांना नवीन उद्योग कसा असतात, उद्योजकतेची स्पॉन्सरशिप कशी असते, सेल्फ फायनान्स कसे असतात, या साऱ्या आयडिया त्यांना इथूनच मिळतात. मला वाटतं आपण थिअरॉटिकल एज्युकेशन बरोबरच, थिअरी एक्झाम बरोबरच प्रॅक्टिकल एक्झाम देणंही विद्यार्थ्यांना गरजेचं आहे आणि मला वाटतं असे प्रोग्राम आमच्या विद्यार्थ्यांनी महाकुंभ मेळा जसा असतो तसा हा रोल प्ले करतात की ज्यावेळेस 2019ला किंवा बिफोर लॉकडाऊन जेव्हा आम्ही महाएक्सपोला व्हिजिट केली होती त्यावेळेस तेवढ्या सुविधा नव्हत्या, परंतु सुविधा महत्त्वाच्या नाही आहेत, परंतु एक्सपोजर तेवढं विद्यार्थ्यांना मिळालं नाही आहे. परंतु आज जर आम्ही पाहिलं, आतमध्ये तुम्ही जर चक्कर मारलं तुम्हाला पाहायला मिळेल की व्यासपीठ वेगवेगळे आहेत, 3 व्यासपीठ आहेत आणि विषयानुसार ब्रँचवर त्यांची विभागणी पण केली आहे. A सेक्शन, B सेक्शन आणि C सेक्शन आणि प्रत्येक सेक्शनमध्ये त्यांनी ब्रँच निवडून दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या करिअर अपॉर्च्युनिटीज कुठे कुठे पाहायला आहेत याची त्यांना जाणीव पटकन होऊन जाईल आणि सगळं तर पाहणं गरजेचं आहे, परंतु आपल्या ग्रुपबद्दल, आपल्या ब्रँच संदर्भात कुठलाही मिस होऊ नये याची काळजी या नियोजकांनी घेतली आहे. त्याबद्दल मला त्यांचे मनपूर्वक आभार मानायचे. अशी कधी बघितलं नव्हतं. एक्सप्लोरेशन आल्यानंतर आल्यानंतर बघितलं की नेमकं काय असतंय. ते आल्यानंतर पाहिलं मशीन कशा वर्क करतात. आमच्या ब्रांच रिलेटेड काही मशीन बघितले ऑटोमेशनच्या आणि सिक्युरिटीबद्दल, जसं की सिक्युअर कॅमेरा, डोअरच्या सिक्युरिटी त्याचं बघितलं आम्ही. आज एक्सपो दाखवला आम्हाला आणि त्यामध्ये फक्त हेच नाही कळलं की मशीन कसे चालतात, तर हे पण कळलं की एंटरप्रेनरशिप कशी असते, म्हणजे बिझनेस यांनी कसं स्थापन केला. मी त्यांना विचारलं की तुम्ही याच्यामधून मार्जिन कसं काढता, तुम्हाला याच्यातून काय प्रॉफिट भेटतो, म्हणजे याचा अर्थ आपल्याला बी कळेल की आपण काय करू शकतो, प्रॉब्लेम काय आहे, त्याचं सोल्युशन कसं काढता येईल. तर हे एक ऑब्झर्वेशन स्किल माझं डेव्हलप झालं आहे आणि मस्त होतं. प्रॉफिट कसं करायचा, लॉस कसा बघायचा आणि तिथं ओव्हरऑल आपल्याला कसं आपला बिझनेस कसा चालवायचा हे कळलं. औरंगाबाद जिल्ह्याचा तापमानाचा पारा खाली घसरला आहे. गेले काही दिवस ढगाळ वातावरण असताना अचानक तापमानाचा पारा खाली गेल्याने थंडीची हुडहुडी चांगलीच वाढली आहे. थंडीमुळे औरंगाबादेत शिमल्याची अनुभूती येत असल्याचे दिसत आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचा तापमानाचा पारा खाली घसरला आहे. गेले काही दिवस ढगाळ वातावरण असताना अचानक तापमानाचा पारा खाली आल्याने थंडीची हुडहुडी चांगलीच वाढली आहे. या थंडीचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे, तर वाढत्या थंडीमुळे शहरी भागातील जनजीवन काही अंशी विस्कळीत झाले. डोकेदुखी, सर्दी बरोबरच घसा खवखवणे, आवाज बसणे, घसा दुखणे यासारखा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे. औरंगाबादेत हवेतील धुक्यांचे प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. औरंगाबादसह काही भागात गेल्या काही दिवसांपासून धुक्याचे प्रमाण अधिक असलेले दिसून येते. थंडीत धुक्यात फिरणं आल्हाददायक वाटत असलं तरी या वातावरणामुळे अनेक आजारांनाही निमंत्रण मिळत आहे. कारण हे धुकं सदृश्य प्रदूषण असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे डोकेदुखी, सर्दी बरोबरच घसा खवखवणे, आवाज बसणे, घसा दुखणे यासारखा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे. औरंगाबादेत हवेतील प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे औरंगाबादपेक्षाही ग्रामीण भागात सुद्धा प्रदूषणाचा स्तर हा वाढला आहे. धुक्याच्या प्रदूषणाचा स्तर हा रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यांसाठी धोकादायक मानला जातो. त्यामुळे लहान मुले आणि वृद्ध लोकांची या वातावरणात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. यंदाच्या मोसमातील निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे औरंगाबादकरांना हुडहुडी भरली आहे. शहरात गारठा वाढलाय, थंडीचा जोर चांगलाच वाढलाय. त्यामुळे नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागतोय. स्वेटर घातल्याशिवाय नागरिकांनी बाहेर पडणंही अवघड झाले. थंडीमुळे औरंगाबादेत शिमल्याची अनुभूती येत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील खराब आणि धुक्याच्या वातावरणाचा विमान प्रवाशांना चांगलाच फटका बसलाय. हवेत गिरट्या घातल्यावर 2 विमाने मुंबईला नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दिल्ली मुंबईहून औरंगाबाद येणारे प्रवासी विमानात आणि या दोन्ही शहरांना जाणारे प्रवासी चिकलठाणा विमानतळावर ताटकळत बसल्याचे चित्र दिसून आले. शहरातील खराब आणि धुक्याच्या वातावरणाचा विमान प्रवाशांना फटका बसलाय. दिल्ली आणि मुंबईहून सकाळी आलेली दोन्ही विमानांना आकाशात गिरट्या माराव्या लागल्या. खराब वातावरणाने उतरणे शक्य नसल्याने अखेर ही दोन्ही विमाने मुंबईला गेली. दिल्ली आणि मुंबई दोन्ही विमाने शहराच्या आकाशात दाखल झाली. परंतु धुक्यामुळे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यासाठी दृश्यमानता पुरेशी नव्हती. त्यामुळे दोन्ही विमानांनी काही वेळेसाठी शहरावर 4 ते 5 घिरट्या मारल्या, तरीही योग्य दृश्यमानता मिळाली नाही. त्यामुळे अखेर ही दोन्ही विमाने मुंबईला नेण्याचा निर्णय करण्यात आला. त्यामुळे दिल्ली मुंबईहून औरंगाबादला येणारे प्रवासी विमानात आणि या दोन्ही शहरांना जाणारे प्रवासी चिकलठाणा विमानतळावर ताटकळत बसल्याचे दिसून आले. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपा अल्पसंख्याक सेलच्या वतीने आज पत्रकार परिषद घेत रोष व्यक्त करण्यात आला. त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली. राष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास ची धुरा न धरता जी या राज्यावर देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकार अतिशय उत्कृष्टपणे काम करत असताना या महाराष्ट्राच्या जनतेला कुठल्या तरी उलट्या दिशेने नेणे, संभ्रमित करणे, त्यांचा संभ्रम निर्माण करणे, त्यांची दिशाभूल करणे या दृष्टिकोनातून चांगल्या या देशाच्या सुफी संतांवर, वेगवेगळ्या संतांवर वेगळ्या प्रकारे टिप्पणी करणे ही भूमिका घेऊन एखाद्या कोणत्या तरी धार्मिक समाजाला दुखवण्याचं काम हे या राज्यामध्ये कुठली तरी द्वेष वेगवेगळ्या समाजामध्ये धर्मामध्ये निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून केलं. आणि त्यामुळे अशा जिहादी वृत्तीच्या, ज्याचं डोकं ठिकाण्यावर नाही आहे, अशा जिहादी वृत्तीच्या वामपंथी विचाराच्या या जितेंद्र आव्हाडावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांनी मुस्लिम समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे. कारण या देशामध्ये, राज्यामध्ये मुस्लिम असो किंवा हिंदू असो, सर्व एक चांगल्या गुण्यागोविंदानं या राज्याच्या कारभारावर आपली भावना व्यक्त करत आहे आणि या राज्याच्या कारभारावर आनंदाने आपला सर्वांचं राज्य हे चालतंय आणि त्याला हे राज्य कुठल्या तरी दिशेने जावं, इथं जाती दंगली भडकाव्या, इथल्या लोकांच्या भावना दुखाव्या आणि हे राज्य मोडकळीस यावं ही भूमिका घेऊन खऱ्या अर्थानं संस्कृतीवर घाला घालणे, देशाचे तुकडे होतील अशा भावनेने विचार मांडणे किंवा संतांवर बोलणे, संतांची एखाद्या क्रूर राजाबरोबर बरोबरी करणे आणि ठराविक धार्मिक लोकांच्या भावना दुखवणे हे जे चाललंय हे षडयंत्र आहे.
या राज्यामध्ये हे राज्य विस्कळीत व्हावं आणि राज्य विस्कळीत करण्याच्या दृष्टिकोनातून इतक्या खालती पातळीवर जाणारा हे जितेंद्र आव्हाड याला जनता खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात उत्तर देणार आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीसुद्धा याला माफ करणार नाही. हा जो जिहादी विचार आहे याचा जिहादी विचार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रस्त्यावरून संपवल्याशिवाय राहणार नाही. येणारा काळ याला उत्तर देणार आहे. जितेंद्र आव्हाडला राज्यातले नागरिक काही डोळे बंद करून बसले नाही किंवा कान बंद करून बसले नाही. ज्या ज्या पद्धतीनं हा विचार व्यक्त करतो त्या जहेरी विचार याला खऱ्या अर्थानं याला संपवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीची मागणी आहे यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा याच्यावर कडक कारवाई सरकारने करावी. एकाच वेळी अनेक जिल्ह्यात फॉर्म भरल्याने वेगवेगळ्या तारखांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भरतीसाठी जाण्याच्या शर्यतीत अनेक ठिकाणी उमेदवारांच्या गैरहजेऱ्या दिसत आल्या असून याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद शहरात पोलीस भरतीसाठी 2 दिवसात 750 उमेदवार गैरहजर दिसून आले. पोलीस भरतीसाठी 12,000 उमेदवारांनी अर्ज केले होते. 2 दिवसांपासून शिपाई पदासाठी प्रक्रिया सुरू आहे. दररोज 1,000 उमेदवारांना बोलविण्यात येत आहे. मात्र पहिल्या दिवशी 396 तर दुसऱ्या दिवशी 349 असे 2 दिवसात 745 उमेदवारांनी पोलीस भरतीकडे पाठ फिरवली आहे. पोलीस खात्यात भरतीसाठी वर्षानुवर्षे अनेक युवक तयारी करतात, मात्र प्रत्यक्षात भरतीवेळी 35 ते 40% युवक गैरहजर राहत आहेत. आज शुक्रवारी पुन्हा 1,000 उमेदवारांना बोलवण्यात आले आहे. मात्र एकाच वेळी अनेक जिल्ह्यात फॉर्म भरल्याने वेगवेगळ्या तारखांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भरतीसाठी जाण्याच्या शर्यतीत अनेक ठिकाणी उमेदवाराच्या गैरहजेऱ्या दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद शहरात पोलीस भरतीसाठी 2 दिवसात 750 उमेदवार गैरहजर असल्याची नोंद करण्यात आली आहे. यात काही उमेदवार अतिउत्साहाने सराव करताना जखमी होऊन भरती प्रक्रियेला त्यांना मुकावे लागले आहे. त्यातीलच एकाचा अपघात झाल्याने त्याला देखील या भरतीत उभे राहता आले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व फर्स्ट फ्लाय कॉर्पोरेटच्या वतीने मेगा जॉब फेअर जानेवारी 2023 शुक्रवारी नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यात औरंगाबाद, पुण्याच्या नामांकित कंपन्यांचा सहभाग असून 15 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व फर्स्ट फ्लाय कॉर्पोरेटच्या वतीने मेगा जॉब फेअर जानेवारी 2023 शुक्रवारी नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यात 15 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. औरंगाबाद, पुण्याच्या नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे. विविध पदविका, पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता या जॉब फेअरमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. औरंगाबादच्या इंडुरन्स टेक्नॉलॉजी, औरंगाबाद ॲटो अन्सिलरी, ड्युअल्स, गोयाम ॲटो, गणपती मोल्डिंग्स, अलाइड ब्लेंडचे, सुदर्शन सौर, ग्राइंड मास्टर, जस्ट डायल, फ्लिपकार्ट, पगारिया ॲटो, क्वेस्कॉर, सारा मोटर्स, टाइम्स प्रो तसेच इतरही काही कंपन्या सहभागी होतील. सकाळी 9:30 पासून नाव नोंदणी सुरू होईल. प्रथम येणाऱ्यांची प्राधान्याने मुलाखत घेतली जाईल. या संदर्भातील कंपन्यांची व रिक्त पदांची सर्व माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवरील ट्रेनिंग व प्लेसमेंटची लिंक देण्यात आली आहे. सदर मेगा जॉबचे आयोजन ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलचे अधिकारी डॉक्टर गिरीश काळे यांनी केले आहे. बातम्या अजूनही आहेत. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा एडियन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर 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 ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर.
हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। ग्रामीण पातळीवर पत्रकार म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांची पत्रकारिता ही एक प्रकारे तारेवरची कसरत असते। सर्वांशी समन्वय साधून ती करावी लागते, असे प्रतिपादन पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार संघातर्फे दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले। ग्रामीण पातळीवर पत्रकार म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांची पत्रकारिता ही एक प्रकारे तारेवरची कसरत असते। सर्वांशी समन्वय साधून ती करावी लागते, असे प्रतिपादन पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी खुलताबाद विश्रामगृह परिसरात येथे शुक्रवारी पत्रकार संघाच्या तर्फे दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले। यावेळी अध्यक्षस्थानी दैनिक दिव्य मराठीच्या निवासी संपादक दीप्ती राऊत या होत्या। खुलताबाद तालुका पत्रकार संघाच्या व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अध्यासन केंद्राचे डॉक्टर गणी पटेल यांच्या संयुक्त विद्यमाने खुलताबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दर्पण दिन आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। यावेळी भद्रा मारुती संस्थानाचे अध्यक्ष मिटू पाटील बारगळ, दरगाह कमिटीचे उपाध्यक्ष इम्रान जागीरदार, नगराध्यक्ष एम कमर, माजी सभापती दिनेश आंभोरे, माजी नगराध्यक्ष नवनाथ बारगळ, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, शहराध्यक्ष सतीश दांडेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विलासराव चव्हाण, जगन्नाथ खोसरे, महेश उबाळे, साईनाथ मातकर, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू गोरे यांच्यासह तालुक्यातील महाराष्ट्र पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष हुसेन पटेल, पत्रकार संघाचे सुनील घोडके, श्रीकांत कुलकर्णी, दिनेश सावजी, शेख जमीर, इसाक कुरेशी, सतीश लोखंडे, दिलीप मिसाळ, सलमान खान, राजेश थोरात, अमोल काळे, गौरव जोंधळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील पत्रकार बांधव उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विष्णू सुरासे तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन देवदत्त कोठारे यांनी केले। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। विश्वासार्हता पत्रकारितेचा मुख्य ही प्रिंटची ताकद आहे। मी बोलत होते की जिथे पोकळी निर्माण होते तिथे पाणी घुसतं। पत्रकार भ्रष्ट झाले, माध्यमं विकली गेली ह्याच्याबद्दल आपण बोलतो, पण ह्या बातमी मागची बातमी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तालुका पातळीवरच्या ग्रामीण पत्रकाराचं जगणं इतकं मुश्किल आहे की बातमी लिहिली तर जाहिरात मिळणार नाही आणि जाहिरात दिली तर बातमी मिळणार नाही। आज पेपर विकणारे चिवडा विकायला लागले आणि चिवडा विकणारे पेपर विकतायत। ह्या सगळ्या पत्रकारितेच्या बदललेल्या अर्थकारणामध्ये ग्रामीण पत्रकार जो स्ट्रिंजरशिपनी ग्रामीण वार्ताहर म्हणून स्वतःचं कारकीर्द सुरू करतो, जोपर्यंत लग्न झालेलं नसतं तोपर्यंत खूप उड्या मारतो। लग्न झाल्यावर, संसार झाल्यावर, मुलं बाळ झाल्यावर जेव्हा त्याचे प्रश्न निर्माण होतात पोटा पाण्याचे खरे, तेव्हा त्याची हवा जमिनीवरती तो उतरतो आणि तिथे कोणाकडे उत्तर आहे, त्यांनी पुढे काय करावं? ना कुठल्या मोठ्या माध्यम संस्थांकडे उत्तर आहे, ना राज्यकर्त्यांकडे उत्तर आहे। अनेक जण विचारतात की तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये होते, मग तुम्ही प्रिंटमध्ये आहे, कशाची काय ताकद आहे, कशाचं काय कमतरता आहे? इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बातमीमुळे सभागृह बंद पडू शकतं, मात्र तो प्रश्न सोडवण्याची ताकद ही प्रिंट मीडियाच्याच रिपोर्टर हातात आहे। दर्पण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागात सांग दर्पणा मी कशी दिसते या विषयावर प्राध्यापक जयदेव डोळे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी त्यांनी व्याख्यानातून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागात दर्पण दिन म्हणजेच मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक जयदेव डोळे याबरोबरच शाहू पाटोळे हे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर दिनकर माने हे उपस्थित होते। सत्याकडे जाणारा इजम म्हणजेच वाट म्हणजे जर्नलिझम आणि सत्याची वाट धरून कुणाच्या दबावाखाली न येता लोकांचे वास्तविक प्रश्न आपण मांडले पाहिजे, असे प्रतिपादन
जयदेव डोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले। या कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। प्रतिकात्मक गोष्ट अशी आहे की शेवटी ती राणी आहे आणि आरसा तिचा आहे, त्याच्यामुळे राणीला सुखवण्याकरता आरसा बोलतच होता, पण एकदा आरशाला सत्य गवसलं की या राणीपेक्षाही छान दिसणारी गोरी पान अशी एक स्नो व्हाईट नावाची मुलगी आहे, तर तो सत्य सांगतो आणि ते सत्य सांगितल्यावर राणी भयंकर चिडते, खवळते आणि ती द्वेष करायला लागते। आज आपली अशी अवस्था आहे की आपल्याला सत्य तर कळालेलं आहे, आपण समाजामध्ये हिंडत असतो, खूप लोक आपल्याशी बोलत असतात, आपल्यालाही काही गोष्टी शिकलेल्या आपल्याला काही गोष्टी माहीत असतात। सत्य असं न म्हणता आपण वास्तव म्हणू, कारण सत्य शेवटी कोणालाच गावत नसतं। सत्य फक्त ते जे बाबा महाराज असतात घुम करणारे आणि वेडे, त्या दोघा तिघांनाच माहीत असतं सत्य म्हणजे काय। आपण वस्तुस्थितीशी वास्तवाशी भिडणारी मंडळी असतो, तर वास्तव आपल्याला माहिती आहे, पण आपण ते राजाला सांगू शकत नाही, कारण राजाला ते आवडतच नाहीये। राजा इतका आत्मलुब्ध स्वतःवर प्रेम करणारा, इतका आत्मकेंद्रीय आहे की त्याला वास्तव सांगितलेलं आवडतच नाही। आणि मग राजा असल्यावर त्याचं मंत्रिमंडळ तसंच असणार, त्याचे सेनापती, प्रधान, मंत्री ते तसेच असणार। अगदी छोट्या छोट्या गावापर्यंतचे त्याचे जे कोणी हस्तक असतील, शिपाई असतील, त्यांनाही खरं सांगितलेलं आवडत नाही। ही आपली अडचण आहे की आपला व्यवसाय कशावर उभा आहे? सत्य सांगण्याच्या मार्गावरचा आपला व्यवसाय। मी वर्गात इथे असताना शिकवताना मी फळ्यावर जर्नलिझम असा शब्द काढायचो। ममता दिनानिमित्त शहर जिल्हा शिवसेनेच्या वतीने शहरात सुगम संगीत व भक्तगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे भोळ्या शंकरा हे गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। ममता दिनानिमित्त शहर जिल्हा शिवसेनेच्या वतीने शहरात सुगम संगीत व भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित राहून स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। यावेळी दानवे यांनी हे भोळ्या शंकरा हे गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। या प्रसंगी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, अशोक पटवर्धन, नंदकुमार घोडेले, किशोर कचवा, संतोष जेजुरकर, जयवंत ओक, गजानन बारवाल, हिरा सलामपुरे, गोपाळ कुलकर्णी, सचिन खैरे, अनिल जयस्वाल, बाळू गायकवाड, प्रकाश कमलानी, मकरंद कुलकर्णी, सीताराम सुरे, विनोद मिसाळ, संदीप शिंदे, दत्ता पवार, बाळू गायकवाड, जयसिंग होलिये, संदेश कवडे, देविदास रत्नपारकी, सतीश कटकटे, महिला आघाडीच्या विमल राजपूत, कला ओझा, सुनीता औलवार, प्रतिभा जगताप, मीरा देशपांडे, लक्ष्मी नरहिरे, दुर्ग भाटी, नलिनी बाहेती, मीना पाटील, अंजली मांडवकर, भागू आका शिरसाट, सुकन्या भोसले, राखी सुरडकर, सुषमा यादगिरे, आशा दातार यांच्यासह सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। असलेल्या आरेफ कॉलनी येथे 25 लाख रुपये खर्चून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आणि 15 लाख रुपये खर्चून सुरक्षा भिंत बांधण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले। आरेफ कॉलनी परिसरातील बुरहानी कॉलनी येथील संरक्षण भिंतीसाठी खासदार इम्तियाज जलील यांनी 15 लाख रुपयाची तरतूद केली आहे। याबरोबरच या परिसरातील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। सदर कामाचा शुभारंभ शुक्रवारी खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते करण्यात आला।
यावेळी शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी, नासिर सिद्दीकी, जमीर अहमद कादरी आदींची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाला बुरानी कॉलनी येथील नागरिक यांच्याबरोबरच एमआयएम पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाच्या वेळी परिसरातील उद्यान विकसित करण्याचे काम लवकरच करण्यात येणार असल्याची ग्वाही खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. टाउन इलाके में जो बुरहानी कॉलोनी है उसकी वाकई में बहुत खस्ता हालत थी. यहाँ पर बिल्कुल सड़कें मौजूद ही नहीं थी, लेकिन हमारे पार्टी के कॉरपोरेटर्स ज़मीर कादरी साहब, नासिर सिद्दीकी साहब, ये लोगों ने मेहनत की है. यहाँ पे इससे पहले हमने 10 लाख रुपए का काम कर चुके थे. आज अल्हम्दुलिल्लाह तकरीबन 40 लाख रुपए के काम की शुरुआत हो रही है, जिसके अंदर यहाँ पे तकरीबन जो बुरहानी कॉलोनी का जो रास्ते हैं वो इंशाल्लाह इससे पूरी तरह से मुकम्मल हो जाएंगे. और मुझे ये दरख्वास्त की गई है कि यहाँ का इनका जो ओपन स्पेस है, जो गार्डन है, वो भी मैंने डेवलप करना. तो मैं आज इन लोगों को ये भी वादा करके जाता हूँ कि इंशाल्लाह वो गार्डन भी हम बहुत जल्द है तो डेवलप करेंगे. शुक्रवारचा मुहूर्त साधून खासदार इम्तियाज जलील यांनी विभागीय आयुक्तालयावर कंत्राटी कामगारावर होत असलेल्या अन्यायाबाबत कामगारांसोबत आंदोलन करून विभागीय आयुक्त यांना निवेदन दिले. शुक्रवारी खासदार इम्तियाज जलील यांनी विभागीय आयुक्तालयावर कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत कामगारांसोबत आंदोलन केले. त्यानंतर विभागीय आयुक्त यांना त्यांच्या मागण्याचे निवेदन दिले. त्यांच्या मागण्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, खाजगी कंपन्या व आस्थापनेत विविध संवर्गात कंत्राटी तत्वावर कार्यरत कामगारांना प्रचलित कामगार कायदा, शासन निर्णय, परिपत्रक व आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करून किमान वेतन, PF, ECS-I व इतर योजनांचा लाभ देण्याचे आदेश निर्गमित करून प्रलंबित मागण्या सोडवण्याबाबत निवेदन देण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांची आर्थिक पिळवणूक, अत्याचार, विविध योजना व लाभापासून वंचित ठेवणारे कंत्राटदार आणि शासन निर्णय, परिपत्रक व आदेशाची जाणून बुजून अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित अधिकारी यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी खासदार जलील यांनी केली. यावेळी एमआयएम पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक वर्षापासून जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट पद्धती सुरू झालेली आहे, सर्व शासकीय निमशासकीय जे डिपार्टमेंट्स आहे त्याच्यामध्ये आता कोणीही रेग्युलर पोस्ट देत नाही, सगळं कॉन्ट्रॅक्टवर भरण्यात येत आहे. नियमाप्रमाणे सरकारचे GRs आहे, रूल आहे, लॉ आहे की या कामगारांना किमान वेतन प्रमाणे मिनिमम वेजेस ॲक्ट प्रमाणे त्यांना पगार देण्यात यावं. PF भरणं ते बंधनकारक आहे. ते कॉन्ट्रॅक्टर असू द्या किंवा मूळ मालक जे असतं त्यांच्यावर बंधनकारक आहे. ESICचा पैसा जमा करणे हे बंधनकारक आहे, रूल आहे, लॉ आहे. त्यांचा प्रोफेशनल टॅक्स भरणं हे बंधनकारक आहे. आता आपल्याला उदाहरण देतो, महानगरपालिकेमध्ये किंवा MSCDCLमध्ये किंवा जे कलेक्टर साहेब बसतात त्यांच्या खाली जे सेतू ऑर्गनायझेशन आहे किंवा घाटी हॉस्पिटल आहे, PWD आहे, इथे सगळ्यांचं आम्ही विश्लेषण केलं की किती पैसे त्यांना मिळतं. मी स्वतः मीटिंग्स घेतले PF कमिशनरसोबत, लेबर कमिशनर. PFच भरत नाही, मग त्यांचं बिल का अदा करण्यात येतं? मला प्रामाणिकपणे हे सांगायचे आहे की हे खूप मोठं नेक्सस झालेलं आहे. ठेकेदार कोण म्हणजे एका मोठा पुढाऱ्याचा कोणी नातेवाईक असेल किंवा कोणत्या एका मोठ्या अधिकाऱ्याचा नातेवाईक असेल. एक बिचारा गरीब कामगार जेव्हा आपली तक्रार घेऊन ते कॉन्ट्रॅक्टरकडे जातो तर उत्तर काय मिळतं की तुला खूप माज आली, उद्यापासून तुला आम्ही काढून टाकत आहे. ते अधिकारीकडे जातो तर ते म्हणतो की आमचं काही देणं घेणं नाही, तू आमचा कर्मचारी नाही आहे, तू ठेकेदारकडे जा. म्हणजे यांना ऐकण्यासाठी कोणीही नाही आहे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये यांच्या बाबतीत कोण बोलणार? मग मी एक खासदार या नात्याने माझी जबाबदारी समजून मी हे मुद्दा उचलला. 2 महिने त्याच्यावर सविस्तर मी स्टडी केली आणि आज जेव्हा मी डिव्हिजनल कमिशनरला कडे जाऊ निवेदन घेऊन तर सगळे डॉक्युमेंट्स सहित जाऊ की हे असा प्रकार चाललेला आहे, आपण का गप्प बसलेले आहे. सिद्धार्थ उद्यान येथील पार्किंगची जागेची साफसफाई आणि डागडुजी करून घेण्याचे निर्देश आज औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले. यावेळी त्यांनी उद्यानातील कामाची पाहणी केली. सिद्धार्थ उद्यान येथील पार्किंगची जागेची साफसफाई आणि डागडुजी करून घेण्याचे निर्देश
आज औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले। आज सकाळी 10 वाजता यांनी सिद्धार्थ उद्यान येथे BOT तत्वावर बांधण्यात आलेली दुकानांची स्थळ पाहणी केली। यावेळी त्यांनी उद्यानाची पार्किंगची देखील पाहणी केली आणि याची साफसफाई व डागडुजी करून घेण्याचे निर्देश दिले। सिद्धार्थ उद्यान BOT प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी वेगळी बैठक लावण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। यावेळी शहर अभियंता AB देशमुख, उपायुक्त अपर्णा थेटे, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, उपअभियंता रामदासी व प्रकल्पाची PMCचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती। G20 परिषदेनिमित्त दुभाजक आणि शहरातील मुख्य रस्ते तसेच दर्शनी भाग सुशोभित आणि सुंदर दिसावा यासाठी झाडे लावण्यासाठी उद्यान विभागाने कुंड्यांची मागणी केली होती। त्या आलेल्या कुंड्यांची पाहणी देखील यावेळी प्रशासक यांनी केली। शेवटी पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या। ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2023 ला अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रदर्शनाचा दर्जा आणि आयोजन बघून भेट देणारे अभ्यागत मंत्रमुग्ध। औरंगाबाद जिल्ह्याचा तापमानाचा पारा खाली घसरला, थंडीमुळे औरंगाबादेत शिमल्याची अनुभूती। सत्याकडे जाणारी वाट म्हणजे जर्नलिझम, प्राध्यापक जयदेव डोळे यांचे प्रतिपादन। जिल्ह्यात दर्पण दिन उत्साहात साजरा। याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।